एकदा वॉर्न करा पंच. बोलूया मॅच कडे. टॉस जिंकला टीम आपण पाहिला असेल देरोडे टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला अमत केला आहे. जीकेसीसी सेवा संघाला सलामीची गोडजोडी मैदान शॉटमध्ये नक्कीच पाहायला मिळते. स्ट्राईक इन वरती फलंदाज जतीन घरात तर नॉन स्ट्राईक इन वरती जतीन मात्रे. जतीन ही नक्कीच जोडी मैदान शोधून नक्की दाखल जाते. बॉल ट्रॅक मध्ये आपण पाहताय देऊळवाडी संघाचा एक फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी मार्क होती आपण पाहताय. मानस याला गेम ऑन. दोन्ही टीमला देऊ बेस्ट ऑफ लक. आणि पहिल्याच बॉल वरती काय करतोय. पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र नक्कीच ग्लान्स केलाय. अक्षरशः मात्र नक्कीच प्रचंड वेगानं दोन फिल्डर मात्र नक्कीच चेंडू मागे उचल फेकेल तो पण धाव झाली कंप्लीट 2. पहिल्याच बॉल वरती करता 2 धावेने अकाउंट ओपन केलाय. श्रीकेश केलाय टीम आपण पाहिला असेल शेवा संघाने. आणि फलंदाजीसाठी आपण पाहताय जतीन याने 20 मिनिटाच्या आत करता 4 षटकार तुम्हाला नक्कीच फेकणं गरजेचं आहे असं आयोजकांचा मात्र नक्कीच निर्णय आलाय. अन्यथा एक फिल्डर मध्ये 30 षटकामध्ये नक्कीच घेतला जाईल. स्विच खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही परंतु चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. मिळतील 4. येतो ह्या चौकार. मिळाला दुसरा बॉल वरती 4 धावा मात्र नक्कीच पटकावताना पाहायला मिळतोय. ब्लॉक बॉल चेंडू मात्र नक्कीच क्रिकेटचा प्रमास्त फेकला गेलाय. आता कमबॅक होतं चांगला मात्र नक्कीच बॉल हाताळताना पाहायला मिळतोय. हॅलो धीरज भगत यांच्याकडून पारितोषिक आलंय. क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 37 मयुरेशला त्यानं जर कॅप काढून फिल्डिंग केली 5 ओव्हर तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज. हे नक्की कसलं पारितोषिक आहे आम्हाला देखील कळालं नाही. फक्त यांना टोपी काढायची आणि फिल्डिंग करायची ही सूचना दिली. पारितोषिक लावलंय. हे अगल्या वेगळं मात्र नक्कीच पारितोषिक क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. हो इथं मात्र दांडी गोल. यस्टनचा वेट दांडी गोल केली. विकेटचा पतन. पहिल्याच बॉल वरती जवळजवळ 2 त्यानंतर चौका ठोकणारा फलंदाज तंबूच्या आशेला मात्र नक्कीच जाताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच चांगला कमबॅक मैदान आतमध्ये पाहायला मिळतो. बॉलिंग मार्क होती आपण पाहताय मानस याला. मानस मात्र नक्की धाडस मैदान आतमध्ये पाहायला मिळतोय. जवळजवळ पहिल्या बॉल वरती 2 त्यानंतर 4 त्यानंतर पुन्हा एकदा डॉट त्यानंतर मोठी विकेट. चौका टोकणारा फलंदाज जतीनला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पडला. चांगली गोंदाची भेदक मारा नक्कीच परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं. विकेटची मात्र नक्कीच संधी होती ती मात्र नक्कीच कबूल केली. चला टाइम अलर्ट असेल. टाइम मात्र नक्कीच धावला गेलाय. स्पीडअप का थोडंफार. जवळजवळ 2.5 मिनिटं झालेत. अद्याप काही बॉल मात्र नक्कीच या षटकामध्ये नक्कीच बाकी असतील. 2 बॉलचा मात्र नक्कीच शिल्लक असेल खेळ. आले आले 8व्या पटने परंतु फिल्डर आहे काउको रिझर्व मध्ये चेंडू उचल फेकेल. सिंगलच मिळाली या बॉल वरती. चांगला मात्र नक्कीच फटका सजवला होता परंतु त्या फटक्यासाठी फिल्डर सुद्धा तैनात केला होता. सिंगल धाव झाली ऍड या बॉल वरती आणि धावा लागत धावपटला वरती जवळजवळ 7 धावा. थेंबे थेंबे तलेसाचे या युक्तीप्रमाणे खरं तर संघ पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहत आहे जतीन मात्रे याला घरात बाद झाला. आता मात्र नक्कीच जतीन मात्रेची बारी. बारी बारी सबकी बारी. आता मात्र नक्की जतीन मात्रेला नक्कीच कमबॅक करावा लागेल कारण एक जतीन मात्र नक्कीच बाद झालाय. दुसरा जतीन मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. अद्याप फुलटॉस आहे. फटका सजवलाय. फटका फसलाय सुद्धा. विकेटची नामी संधी पकडलाय झेल. जतीन सुद्धा होतोय आणि एक धक्का. धन्यवाद डीजे मास्टर. चला एक विनंती करतो स्पायडरची बॅट ज्याची कोणीची हरवली असेल तर प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन घ्यायची. स्पायडरची बॅट मात्र नक्कीच आमच्याकडे आहे.
चला 17 टीमचा मात्र नक्कीच खेळू येताना दिसतोय इथं. विकेट क्रमांक 2 जतीन मात्रे सुद्धा बाद झालाय. जतीन घरत सुद्धा मात्र नक्कीच बाद होताना पाहायला मिळाला आहे. एका षटकामध्ये 2 मोठे नक्की धक्के दिलेत. बॉलिंग मार्ग होती मानस याने. पहिल्याच बॉलवरती 2-4 नंतर खेळल्यानंतर हे कमबॅक बघा. मानस आणि टीम आपण पाहिलं असेल फिल्डिंग करा संघ देवलोडी टीमचा नक्कीच पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के आणि 7 धावा. सेकंड ओव्हर आपण पाहताय बॉल ट्रॅक वरती पाहताय आपण राजला पाहताय. अजून एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या नक्की दाखल झालाय. समोर फलंदाज आपण पाहताय मंथन याला. पहिल्याच बॉल वरती आडव्या पाडणे पूल केलाय. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय कर ठोकलाय. इट्स अ मायटी हिट षटकार. मास्तर काय फटका केला आल्या आल्या काय तर बॉर्डरच्या बाहेर चेंडूला लँड केला. फिल्डर मात्र नक्की तैनात होता लॉंग ऑनला परंतु त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत मात्र नक्कीच ठोकला गेला षटकार. इथून मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतो टीम बॅटिंग करा संघ JKCC सेवा संघ पाहायला मिळतोय. राजचं खेळतं स्वागत केलं 6 धावेनं. जवळ विचार केला तर पहिल्याच बॉल षटकार टोकून अजून एक पूल केलाय. फिल्डर आहे परंतु मैदानाशी आतमध्ये घडलंय काय. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. 6 नंतर 4 येतो ह्या चौकार. धन्यवाद डीजे मास्टर दीपकजी भोईर साहेबांना विनंती करतो. मोठी जुईचे गावचे खरं तर या व्यक्तिमत्व मात्र नक्कीच असते त्यांना सुद्धा विनंती करतो प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठ खरं तर येऊन स्थानापन्न व्हायचा. या स्पर्धेच्या मधून आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आता मात्र नक्कीच स्विंग अँड मिस. आता मात्र नक्कीच बोट फिरवली होती त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी चौकार षटकार खाल्यानंतर हे कमबॅक होतं राजचं. कारण जवळजवळ 3 बॉलवरती तुटून पडला होता आपण पाहिलं असेल फलंदाज मंथन परंतु त्यानंतर कमबॅक होतं राजचं. हेच करावं लागेल धावावं लागेल. पटलावरती जवळजवळ 17 अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 बॉलवरती आपण कुठल्या प्रकारचे मात्र नक्की चेंडू फेकले जातील हे बघणं गरजेचं असेल. राईट मोड विकेटने मारा करेल. आडव्या पाडणे पूल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल ब्युटिफुल बॉल सीमा पार मिळतील 6 येतो हा अजून एक षटकार.
बॅक टू बॅक षटकार ठोकताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंथन नावाचं वादळ हे मैदानाच्या आतमध्ये रोखावं लागेल. काय फलंदाजी करतो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना जबरदस्त कामगिरी मंथनच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. जवळजवळ या षटकामध्ये 2 षटकार 3 षटकार आणि 1 चौकार मात्र नक्कीच ठोकलाय. 24 धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात. इनिंग नंबर 3 बॉल मार्ग होती पाहता आपण पहिल्या षटक फेकणार आपण पाहताय मानसला ज्यांनी 7 धावा खर्च केला 2 विकेट मात्र नक्कीच पटकावल्या त्या. तोच मानस फुलटॉस होता हलक्या हाताने ग्लान्स करायचा प्रयत्न लाऊडली अपील मात्र नक्कीच मागितली होती पंचांनी फेटाळले गेल्या परंतु पंचांचा इशारा आलाय. भीमरसाठी मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मात्र नक्कीच मागणी केली आहे. तिसरे पंच आमच्या सोबत मात्र नक्कीच जोडले गेलेत. योग्य तो निर्णय मात्र नक्की तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यात मात्र शंका नाहीये. थोडं वेट त्यानंतर नक्कीच वॉच. डिसिजन अद्याप पेंडिंग असेल. तिसरे पंच सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. योग्य तो निर्णय मात्र नक्कीच लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. डिफिकल्ट आले परंतु तिसरे पंच सुद्धा मात्र नक्कीच तेवढे चाणक्य आहेत. डिफिकल्ट नक्कीच आहे कारण विचार केला तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता स्ट्राईक एनवरती नक्कीच पाहताय आपण फलंदाज मंथनला पाहताय ज्याने या षटकामध्ये जर विचार केला तर 3 षटकार 1 चौकार मात्र नक्कीच ठोकला. सिंगल धाव मात्र नक्कीच झाली आणि या बॉलवरती सिंगल धावेनं मात्र नक्कीच धावपळक पुढे सरकेल. धावाला का धावपटल्यावरती जवळजवळ 32 धावा 32. स्लो रन पिक करायचा प्रयत्न होता आता मात्र नक्कीच फटका फसलाय. स्वतः गोलंदाजी मात्र नक्कीच आणि फिल्डरची मात्र नक्कीच होते टक्कर. याचा फायदा मात्र नक्कीच जीकेसीसी सेवा संघाला आणि बॅटिंग करताना तर आपण पाहताय मंथनला होताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करत असताना तर ही मात्र नक्की झाली चुकी. आता येणाऱ्या तर काही षटकामध्ये ही चुकी मात्र नक्कीच खूप मागाट नाही ठरावी हीच मात्र नक्कीच अपेक्षा करत असेल टीम फिल्डिंग करा संघ देऊळवाडी. जवळजवळ धावा लागत धावपटलावरती 33. हार्दिक पांडे जर्सी नंबर सध्याच्या कडेला चर्चेत असणारा खेळाडू आज आपण पाहिला असेल. ब्लॉक कॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा फेकला गेलाय. परफेक्ट यॉर्कर टोक रशन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फेकताना पाहायला मिळतोय. तेच तर्रार फास्ट अँड फ्युरियस. मी पहिलेच म्हटलं होतं मानस हा मात्र नक्की तेच तर्रार गोलंदाज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते जागतं आणि जयंत उदाहरण मात्र नक्कीच दाखवताना जवळजवळ 3 बॉल फेकले त्यामध्ये धावा खर्च केला 2 आणि 1 डॉट चेंडू फेकला गेलाय. अद्याप 3 बॉल बाकी आहे षटकामध्ये. स्लोवर 1 पिक केलाय. फिल्डर आहे डाऊन द ग्राउंड येतोय. अजून एक विकेटचा पतन फलंदाज बाद होईल. रोहित बॅक टू द आउट.
3 षटकाचा वाजविके संपला. काय धावा लागत धोपटला होती फक्त आणि फक्त 33 आणि जवळ 4 मात्र नक्कीच विकेट. जवळ विचार करता मानसचा, कारण 2 षटक ज्याने फेकले, 12 बॉल खरं तर या किलपेटीवर फेकले, त्यामुळे धावा खर्च केला फक्त ना फक्त 9 आणि 3 मात्र नक्कीच 4 मोठे धक्के आपल्या 2 षटकाच्या खरं तर स्पेलमध्ये मात्र नक्कीच दिले. हे मानसाने टीम देऊळवाडीचं मात्र नक्कीच कमबॅक होतं. आपल्या टीमला खरं तर कमबॅकची गरज होती आणि गरज ओळखून मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. मानसला नक्कीच पाहताय पण 3 षटकाचा वाजविके संपला गेला. अद्याप 12 बॉल अद्याप बाकी आहेत. चला स्पीडअप का थोडंफार. हॅलो हॅलो चला पुढचे मॅच सागर सम्राट भवरा टीमचे कॅप्टन आई एकवीरा हनुमान कोलीवाडा. मॅच क्रमांक 4 ला आपण सुरुवात करण्या अगोदर टॉस करण्यासाठी या लगेच, कारण पहिल्या इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे खेळाडू कर्णधार आपण लगेच रिपोर्टिंग दर्शवा. शेवटचे अंतिम 2 षटक, चौथं षटक मार्गस्थ आपण पाहताय. बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय. आशिष याला मानसने मात्र नक्कीच कमबॅक करून दिलं, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये काय तर 2 षटक अद्यापही बाकी असतील. ते 2 षटकामध्ये कुठल्या प्रकारची मात्र नक्कीच कमबॅक करेल टीम आपण पाहताय देऊळवाडी, की पलटवार पुन्हा एकदा होईल जेकेसीसी सेवा संघाचा, कारण अद्यापही स्ट्राईक इन मध्ये पण पाहताय मंथनला. मंथन अद्याप तर किलपट्टीवर मात्र नक्कीच टक धरून बसलाय. आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच धावा काढतोय, जमवतोय. आडव्या पाडण्याचा प्रयत्न होता. मिस्टामिंग स्ट्रोक मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. यष्टनच्या पाठीमागे चुकी होत नाही. पहिलाच बॉल डॉट फेकला गेला. स्लोअर मात्र नक्कीच चेंडू फेकला होता. फिरकीचा जादूकर मैदानाशिवाय पण नक्कीच उतरला गेलाय. कधी मात्र नक्कीच फास्ट फेकतोय, कधी मात्र नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि हेच हवं आहे टीम फिल्डिंग करा सांगाल देऊळवाडी आणि गोंदाची मार्क होती पाहते आपण आशिष याला. पहिलाच बॉल करतो, डॉट चेंडू फेकला गेलाय. ब्लॉक चेंडू क्रिकेटचा बरमस्त पुन्हा एकदा फेकला गेला. थोडा झाला फंबल, त्यानंतर मात्र नक्कीच ऑन साईडला चेंडू टीप मध्ये चालला. प्रचंड वेगाने फिल्डर येतोय, चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील बॉलवरती. 2 धावा चालेल ऍट स्ट्राईक एंड होती. पुन्हा एकदा जे हवं होतं बॅटिंग करा टीमला तर मंथन स्ट्राईक वरती जास्तीत जास्त मात्र नक्कीच पाहायला आवडेल, कारण त्याच्या बॅट मधून जवळ 3 षटकार 1 चौकार मात्र नक्कीच आलाय. अद्याप तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय मंथन याला. परंतु चांगला अद्याप गोंदाची मार्क होती आशिष मात्र नक्कीच दमदार कामगिरी करताना. पुढा सरसावत पुन्हा एकदा चॉप केलाय बॉलला, तर लॉंग ऑनला फिल्डर आहे. सिंगल झाली ऍट. दुसरीचा प्रयत्न पलटवार झालाय. 2 धावा कंप्लीट. 1 किंवा 2 सेकंद चुकी तुम्हाला 1 धाव मात्र नक्कीच देऊन गेली आणि या धावा जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग मध्ये नक्कीच चेस करताना तेव्हा मात्र नक्कीच या धावा तुम्हाला मात्र नक्कीच डिफिकल्ट म्हणतात. आणि मैदानाच्या आतमध्ये या 2 सामन्यामध्ये नक्कीच आम्ही पाहिलं, 1 बॉलवरती जवळ 3 धावा, 1 बॉलवरती जवळ पहिल्या सामन्यामध्ये 4 धावा. हे मात्र नक्कीच समीकरण राहिलं होतं. स्लोवर पीक केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. गुडगा टेकून समोर दिशेनं ब्रेक स्किनच्या वरतून फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. येतो हा षटकार. शांत हवा ऐसी हवा है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी बाहें तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम. यश जबरदस्त कामगिरी करताना गुडघे टेकून मैदानाच्या बाहेर बाउंड्रीच्या बाहेर तर बॉलला पाठवताना पाहायला मिळतोय. जवळ 12 बॉल मध्ये 36 तासून खेळतोय मंथन आपल्या टीमला करता सावरताना. ओ फ्लिकायचा प्रयत्न लावडली अपील पंचांकडे तर मागितली होती, अक्षरशः नकार दिला या अपीलला. मात्र नक्कीच चांगला कमबॅक या बॉलवरती पाहायला मिळालं. आपण पाहताय राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनाका आयोजित श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 थरार अनेक सारे मात्र नक्कीच प्रेक्षक जोडले गेलेत लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा. त्याचं आपण पाहताय सुरेश डिकले आणि त्याचबरोबर मिहिरजी मोरे सुद्धा मात्र नक्कीच या मॅचचा आनंद घेत आहे. त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. हे मात्र नक्कीच कमबॅक होतं. बॉलिंग मार्क होती आशिष याचा, कारण 1 षटकार खाल्यानंतर जवळ 2 शेवटचे अंतिम बॉल डॉट आणि कोणाला तर मंथन याला मात्र नक्कीच फेकले गेलेत. 4 षटकाचा वाजविके संपला काय धावा लागा धपटला वरती. जवळ पाहणार आहोत 43 धावा शेवटचा अंतिम षटक. चला स्पीडअप करा. प्रत्येक बॉल मागे आणि षटका मागे टीम मिटिंग नको आहे. 6 बॉलचा अद्याप खेळ बाकी असेल. धावा लागा धपटला वरती 43. मंथन जवळ विचार केला तर मंथनचा 36 जवळ 14 बॉल मध्ये 36 धावांची भारदार केली. अद्याप करता टक धरून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जोपर्यंत मात्र नक्कीच मंथन आहे तोपर्यंत धावा येत राहतील असं मात्र नक्कीच अपेक्षा असतील टीम जेकेसीसी सेवा संघाला. तर शेवटचा अंतिम षटक बॉल ट्रॅक होते. आपण पाहताय हर्षलला छोटा पॅकेट बडा धमाका. तर नवीन फलंदाज आपण पाहताय स्ट्राईक एन वरती
दिवी ज्याला राईट मोर द विकेट. हर्षलला नक्कीच पाहत आहे. पहिलाच बॉल हलक्या दरम्यान ग्लान्स केलाय. फिल्डर आहे डायरेक्ट हिट घ्यायचा प्रयत्न. पंचांकडे लावली अपील मात्र नक्कीच मागितल्या. डिसिजन पेंडिंग असेल. तिसरा पंचाकडे मात्र नक्कीच हा इशारा दिलाय. तिसरे पंच आमच्याकडून नक्कीच जोडले जातील. तोपर्यंत निर्णय मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत येईल काही क्षणामध्ये. अद्याप डिसिजन पेंडिंग असेल. निर्णय आलाय. इट्स अ नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये खेळ तर सेफ नक्कीच पोहोचला गेलाय. एक धाव झाली ऍट. तर स्ट्राईक एन वरती जी हवं होतं टीम शेवट संघाला मंथन स्ट्राईक एन वरती पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती खेळ तर एक काढले गेल्या. तर दुसऱ्या बॉल वरती फुल टोल वसूल करा. षटकार ठोकला गेलाय. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. आणि मैदानाच्या आतमध्ये मंथनला आहे षटकार चौकांचा मात्र नक्कीच शोक. ठोकला अजून एक षटकार. फलंदाज मंथनच्या पाठ मधून लांबवरचा षटकार. जवळ 50 कंप्लीट. टीम JKCC सेवा टाल्या होऊन जाऊ द्या शेवट संघासाठी. परंतु अद्याप आपण माझा स्ट्राईक एन वरती मंथनला मात्र नक्कीच या स्पर्धेची पहिली अर्धशतक खेळी करण्यासाठी मात्र नक्कीच काही धावा मात्र नक्कीच पाहत आहे. जवळ 8 धावा मात्र नक्कीच अद्याप गरज आहे. या स्पर्धेचा विक्रम होईल का हे बघणं मात्र नक्कीच गरजेचं असेल. स्ट्राईक एन वरती मंथनला पाहत आहे. ब्लॉकर चेंडू खेळतर हेलिकॉप्टर लुक याचा प्रयत्न. वाईश मात्र नक्कीच लॉंग ऑनला फिल्डर आहे. थोडा झाला फंबल. त्यानंतर सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. एक दोन धाव मात्र नक्कीच सेकंड इनिंग मध्ये नक्कीच तुम्हाला मागा ठरतील. जे झालं होतं तर मागच्या 2 सामन्यामध्ये एक बॉल वरती 4 एक बॉल वरती 3 सामना मात्र नक्कीच गमावला होता चेसिंग करणाऱ्या टीमने. पण तो मैदानाच्या आतमध्ये ती चुकी करताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. 16 बॉल 44 धावांची बहारदार केली. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळेल. जतीन ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये खेळ तर जतीनचा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय अद्यापर्यंत. फुल टॉस आहे. फुल टोल वसूल करणारा षटकार ठोकून आदर्श मात्र नक्कीच खेळली गेली. अरे ख्वाहिशों का मैं कैदी हूं मुझे हकीकत सजा देती है. ख्वाहिशों का मैं कैदी हूं मुझे हकीकत सजा देती है. आसान चीजों का शौक नहीं. जतीन को क्रिकेट के बीच में आने वाले मैदान पे यही मुसीबत है बड़ा मजा देती है. टाळ्या व्हायला हरकत नाही खेळासाठी. जवळ अर्धशतक केली या स्पर्धेची मात्र नक्कीच केली गेली. जतीन ऑन फायर. मंथन सॉरी जबरदस्त कामगिरी मंथनची मात्र नक्कीच करताना पाहायला मिळाली. चौफेर फटकेबाजी करताना कधी पोल करतोय कधी मात्र नक्कीच गुडघे टेकून कधी समोर कधी मात्र नक्कीच मिडवेळकडे क्लिअर करतोय. हे मात्र नक्कीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. आता पाठीमागे मिस्टामिक स्ट्रोक स्वतः यष्टीरक्षक. आता चुकी होत नाहीये. 50 कंप्लीट झालेला फलंदाज आपण पाहिला असेल मंथन बॅक टू द आउट.
बॉल फेस करायचा मला नक्कीच आला मैदानात दाखल झालाय. विनूला पाहता टार्गेट सेट करा चेंडू नक्कीच फेकेल हर्षल. जवळजवळ धावा खर्च केल्यात 15 त्यामध्ये 2 षटकार एक सिंगल एक दुहेरी मात्र नक्कीच बोलून काढली होती. त्यानंतर जवळजवळ 50 धावा कंप्लीट करणारा मंथनला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पडलाय. शेवटचा अंतिम बॉल आता मात्र नक्कीच परफेक्ट यॉर्कर विकेटची संधी होती. पंचांचा इशारा न बाकी असेल तोपर्यंत पंच आमच्याकडे मात्र नक्कीच वळले गेलेत. बाईकच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि एकादमीने संघ जाऊन पोहोचलाय. टीम JKCC शेवा संघ 5 षटकाच्या समाप्तीनंतर 59 डावा आणि 60 डावाचा मात्र नक्कीच विजय उद्दिष्ट ठेवला गेलाय. म्हणजे जवळजवळ 30 बॉल मध्ये तुम्हाला करायचे 60 डावा. त्यामध्ये एकटा वाघ लढला असं म्हटलं तरी अवघड नाही. जवळजवळ 50 धाव्यांची भारदार केली. त्यामध्ये विचार केला तर 5 षटकार काही चौकार मात्र नक्कीच टोकून आपल्या टीमला काय तर अडचणी सापडल्या संघ तिथून मात्र नक्कीच कमबॅक करून दिलं. मंथनचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. सेकंड इनिंग मात्र नक्कीच सुरुवात होईल. आमच्या सोबत खेळतर आमचे सिनियर समालोचक धाकटीजूचा खेळतर आपण आवाज नक्कीच ऐकला असेल संयमजी घर साहेबांना. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. चला टॉस करण्यासाठी या थँक्यू सो मच चेतन स्वामी सरना आपण ऐकताय. आणि स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस सागर सम्राट भवरा टीमचे कॅप्टन त्याचबरोबर आई एकवीरा हनुमान कोलीवाडा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी संपर्क साधा. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं त्यामुळे विनंती करतोय आपण देखील या शिस्तीचं पालन कराल आणि वेळेवरती टॉस साठी या. हॅलो चला कॅप्टन आलेत. सागर सम्राट भवरा टीमचे कॅप्टन त्यांना पाहायला मिळतात आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आई एकवीरा हनुमान कोळीवाडा दोन्ही संघ उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत. अशी शिस्त लावा आणि इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस साठी येत चला. चला दोन टीमला नक्कीच विनंती करतो. सागर सम्राट भवरा त्याचबरोबर आई एकवीरा हनुमान कोळीवाडा या मॅच मध्ये नक्कीच टॉस केलं जाईल. विनंती करतो आयोजकांना की तुमच्या पत्र शुभ असते मात्र नक्कीच टॉस केलं जाईल. भवरानी आदरणीय परशुरामजी भोर साहेबांच्या पुत्र शुभ असते मात्र नक्कीच टॉस केलं जाईल. भवरानी आई एकवीरा कोळीवाडा दोन टीमला देऊ बेस्ट ऑफ लक आणि साहेबांच्या पुत्र शुभ असते मात्र नक्कीच टॉस करूया. हेड्स इज कॉल हेड. टॉस जिंकलाय टीम भवरा संघ. निर्णय गोंद्याची मात्र नक्कीच असेल. 2 शब्द मात्र नक्कीच बोलायचे या आयोजनाबद्दल आणि खेळपट्टीबद्दल. 2 शब्द फक्त कारण आयोजनाने मात्र नक्कीच 4 दिवस आहे ते मात्र नक्कीच घेतलेली खूप सारी मात्र नक्कीच मेहनत आपण पाहताय. एक खेळपट्टीबद्दल या आयोजनाबद्दल मात्र नक्कीच 2 शब्द होत्या. आयोजन दरवर्षी चांगलंच असतं. आम्ही प्रत्येक टुर्नामेंट इथं खेळतो शैलेश ट्रॉफी म्हणून आणि 1-2 वर्ष आम्ही नंबर पण मारला इथे. चांगलंच आयोजन असतं. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि बोलूया मॅच कडे. जसं मात्र नक्कीच सेकंड सुरुवात मात्र नक्कीच होईल. आवाज मात्र नक्कीच बदल असेल संयमची गरज सर. धन्यवाद थँक्यू सो मच. आणि जाऊया मॅचच्या दिशेने दुसऱ्या सत्रामध्ये काढायच्या 60 धावा. बॅटिंग करत असताना देऊलवाडी संघ पाहायला मिळतो 30 बॉल 60 धावा. 12च्या रिक्वायर्ड रन रेटने या मॅच मध्ये सुरुवात करायची. 5 ओव्हरची मॅच 60 धाव संख्येचा पाठलाग. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन आदित्य बॅट्समन मानस आणि त्याच्या सोबतीला सिद्धू इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. एकही मॅच आतापर्यंत एकतर्फी पाहायला मिळाली नाही. काल देखील असेच सामने राहिले आणि आज जवळजवळ आपण कंटिन्यू 25 ओव्हर पाहिल्यात. एकही मॅच एकही बॉल शिल्लक ठेवून सामना जिंकले नाहीयेत संघ.
काय या मॅच मध्ये देखील तेच घडेल. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. खेळाडू फक्त 12 तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये काढायचे आहेत, तेवढं प्रेशर नाहीये. या क्रीडांगणामध्ये धावा बनताना आम्ही पाहिल्यात, कालच्या दिवसामध्ये 80-82 धावा देखील बनल्यात, परंतु आजच्या दिवसामध्ये उच्चांक राहिला मोरिया 11 सावरकर टीमचा. 67 धावसंख्येचा हाय स्कोर आहे आणि सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण पुढल्या फेरीमध्ये प्रवेश देतोय. काय येणाऱ्या पुढील 2 मॅच मध्ये तो 67 धावसंख्येचा विक्रम मोडतील आणि जर मोडला गेला नाही तर सावरकर संघ पुढच्या फेरीसाठी दाखल होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल वेगाने निघालाय. पडल्यानंतर स्कीट होऊन विकेट किपरच्या हातामध्ये तेवढ्याच जलद गतीनं, ही खासियत या खेळाडूच्या, युवा खेळाडू या दमदार गोलंदाजी. 2 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. बिनबाद 1 अशी स्टार्ट. 5 ओव्हरमध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग. टायमिंग अलर्ट आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं. 2 बॉलसाठी 1 मिनिटाचा वेळ आता घेतला खेळाडूंनी, त्यामुळे वेळेवरती हे षटक पूर्ण व्हायलाच हवं. ओव्हर द विकेट आदित्य पुढचा बॉल समोर टाकलाय. विशप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा खेळाडू पुढे आले अगोदर, नंतर डोक्यावरून बॉल निघालाय. लॉंग ऑफचा खेळाडू सरसावला. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. थोडे जागेवरती थांबले असते तर कदाचित एकच मिळाले असते, पण तो खेळाडू अगोदरच पुढे निघाले बॉल पकडण्यासाठी आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी जलद गतीनं पूर्ण केल्यात. आजच्या दिवसामधली तिसरी मॅच. याच्यानंतर सागर सम्राट भौरा, आई एकवीरा, हनुमान कोलीवाडा, उरण परिसरातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. आणखीन एक चांगला बॉल पुढच्या मॅच मध्ये. म्हणूया की याला गाठ त्याला गाठ, ज्या पद्धतीनं जत्रा पिक्चर मध्ये आपण पाहिलं. सागर सम्राट भौरा आणि हनुमान कोलीवाडा जवळचेच गाव आहेत, एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत, एकमेकांकडून सपाटून मार देखील काढलाय. परंतु आज 2025 हे शेवटचं वर्ष महिना आणि त्या महिन्यामध्ये हे बिग बॅटल चांगलंच रंगणार आहे. मजा येईल पुढच्या मॅच मध्ये देखील. गोलंदाजाचा पुढचा बॉल मिस टायमिंग, फटका फसला, पण तो खेळाडू फार डीप आहेत, दूर होते आणि त्यामुळे इथे चान्स नव्हता खेळाडूसाठी. रन्स या बॉलवरती पळत पूर्ण केल्या. टोटल 2 धावा आणि या 2 धावेनं जवळजवळ 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉल मध्ये धावा काढल्यात, अवघ्या 5 धावा. रन अप बॉल मॅच. बस एकच धाव काढले का या बॉलवरती? यस, एकच धावाले, माफी असावी, 1 धावाले. बॅट्समन सिद्धून हा फटका खेळला होता आय थिंक, आणि त्यामुळे तो नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावा आपल्याला पाहायला मिळतात 4 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये या ओव्हर मध्ये बाउंड्री स्ट्रोक आला नाहीये. चांगला फटका पाहायला मिळाला, पण तो लॉंग ऑफला खेळाडू उभा होता, त्याने जज केलं, चांगली फिल्डिंग केली. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. गोलंदाज तयार. ओ, शेवटचा बॉल प्रहार केलाय, मिडॉनच्या वरून धाडलाय लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेनं. बॉल एका टप्प्यानं सीमा पार, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपवलंय, त्याबद्दल आपण आदित्यचं कौतुक करूया. जास्त बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलेच नव्हते. 5ही बॉल पाहायला गेला तर इनफिल्ड मध्येच, काही बॉल पॉवर प्लेच्या आतमध्येच राहिले, पण तो शेवटचा बॉल जोरदार प्रहार करत सीमारेषेच्या अक्षरशः पलीकडे पाठवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 8 धावा. प्रति ओव्हर तुम्हाला 12 काढायचे देऊलवाडी टीम, पण तो 4 धावा कुठेतरी मागे राहिलाय. समीकरण वाढेल आता, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. षटक क्रमांक 2 ला आपण सुरुवात करूया. गोलंदाज येत आहेत, चंद्रकांत आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2. चला थोडीशी घाई करा, 5 मिनिटाचा वेळ संपलाय आता. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 5 मिनिटं, 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाचा कालावधी आहे. शिस्तबद्ध स्पर्धेचा आपण वारंवार उल्लेख करतोय, कारण दिलेल्या वेळेवरती संघाने यावं लागतं, दिलेल्या वेळेवरती कंप्लीट करावे लागतात 4 षटकं, आणि हे नियम फार महत्वाचे आहेत. खेळाडू देखील चांगले घडू शकतात या नियमामध्ये, त्यामुळे ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टॅप केल्या बॉलला, गॅप मिळाला नाहीये, हवी तितकी पॉवर जनरेट करू शकले नव्हते बॅट्समन. रन्स मिळेल, 1 सिंगल, एका धाव्याने धावफलक, बिनबाद 9 धावा. देऊलवाडी टीम विकेट्स त्यांनी दिली नाहीये, पण तो रन्स देखील तुम्हाला जमा कराव्या लागतील. सुरुवातीचे जे 5 सामने आहेत ते कमीत कमी आज 3:30 वाजेपर्यंत पूर्ण व्हायलाच हवेत. काल जवळजवळ 4:30 वाजून निघून गेले तरी देखील पहिल्या पूर्वार्धामधील सामने पाहायला संपले नव्हते. त्यामुळे आज विनंती करतोय, जसा वेळ वाचेल तसा खेळ देखील वाढणार आहे, आणि हे क्रीडांगण
चांगलं सुबक आहे. काल थोडासा अंधार पडला स्पर्धेला, एक मॅच आपण पूर्ण करू शकले नाही आहोत, त्यामुळे उद्या एक मॅच सुरुवातीला खेळवली जाईल. वशेनी टीम आणि त्यांच्या विरोधात आय थिंक गोवटणे एस पानदिवे हा संघ खेळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये एक सुपर 4 मध्ये संघ दाखल होईल उद्याच्या दिवसामध्ये. ओ बॅटची एज, फटका फसलाय, कॅचची संधी, विकेट किपरनं पकडलाय कॅच, पहिला धक्का. वेशीवरील कोटनाका हे गाव आणि या गावावरती सदैव राघोबा देवाचा आशीर्वाद राहिला. तमाम भाविक भक्तांवरती आशीर्वाद. उरणच्या वेशीवरती गेला तर समोरच कमांड आहे आणि तिथे स्वागत करत असताना कोटनाका गावाची कमांड. तदनंतर पाहायला गेला तर हा उत्सव कोटावरती फार मोठ्या जल्लोषात, राघोबा देवाचा मोठ्या जल्लोषात नेहमीच साजरा केला जातो आणि ते संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. स्पर्धा देखील आपण पाहू शकता, श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनाका आणि सर्व स्पर्धा या क्रीडांगणामध्ये राघोबा देवाच्याच नावाने आयोजित केल्या जात आहेत. पण ते भव्य दिव्य आयोजन यावर्षी जे आयोजन केलंय त्याला तोड नाहीये असंच म्हणूया. दुसऱ्या धावेसाठी पलटलीत खेळाडू आणि पाहता पाहता 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहतील. मागील बॉलवरती विकेट आली आणि त्याचंच कारण नवीन खेळाडू गौरव क्रीडांगणामध्ये आलाय. 2 धावेनं त्यानं केले सुरुवात डावाला. आज प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. काल मोठ्या संख्येने प्रेक्षक होते, याही पेक्षा दुपटीनं प्रेक्षकांची गर्दी. पण जशी जशी सत्र वाढेल, जशी जशी संध्याकाळ होताना पाहायला मिळेल ना, तसं हे क्रीडांगण प्रेक्षकांच्या गर्दीनं दुमदुमदाना पाहायला मिळणार आहे आपल्याला. मिस टायमिंग, फटका फसला, डीप मिड विकेटचा खेळाडू सरसावलाय. ओ नो मॅन्स लँड, चान्स नव्हता खेळाडूला, त्याच्या फार पुढे पडला बॉल. पुन्हा एकदा 2 धावा गौरव आलेत आणि आतापर्यंत त्यांनी 2-2 धावा काढण्याला प्राधान्य दिलंय. या 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. स्कोर डबल डिजिट मध्ये 13 धावा, खेळाडू बाद झाला 1. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आतापर्यंत बॉल 4 समाप्त झाले, 2 बॉलचा खेळ राहिलाय. कौतुक करूया आपण JKCC सेवा टीम वेळेवरती बॉल रिलीज करतायत. 10 मिनिटं आता होणार आहेत आणि वेळेवरती स्पर्धा सुरू आहे. सोडलाय बॉलला, अंपायरचा इशारा पाहूया. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. पंचांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण उरण तालुक्यातील नामांकित अंपायर्स राजेंद्र गरज सर, प्रशांत माली सर विविध तालुक्यांमध्ये जाऊन स्पर्धा कव्हर करत असतात. त्यांना देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. प्रखर कडक उन्हाळ्याचा तडाखा दुपारच्या सत्रामध्ये असतो आणि तरी देखील पंच चांगली कामगिरी करतात आणि हीच खासियत या अंपायरची राहिली. पुढचा बॉल हा देखील सोडल्या. वारंवार त्याच लाईनवरती गोलंदाजी, त्यात मात्र दंडित केलं जाईल. 2 लागोपाठ व्हाईट बॉल पाहायला मिळाले. धाव फलकावरती तुम्ही मदत करताय. 60 धाव संख्येचा पाठलाग. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या फक्त आणि फक्त 8, पण तू या ओव्हरचा विचार केला तर लागोपाठ 2 एक्स्ट्रा रन आणि त्याच्या अगोदर दुहेरी धावसंख्या 2 वेळा खेळाडूंनी काढली, म्हणजे जवळजवळ 7 धावा या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाल्या. स्कोर पोहोचलाय 15 वरती 1. देऊलवाडी टीमची सुरुवात. 2 बॉलचा खेळ राहिलाय. पॉवर प्लेची 2 चेंडू आता पाहायचे आहेत. इथे मोठ्या फटक्याची आवश्यकता. मिस टायमिंग, कॅचची संधी, विकेट किपर. ओ 3 खेळाडू कॅच पर्यंत पोहोचलेत. कॉल केला नव्हता, एकानं जायला हवं होतं बॉलवरती. विकेट किपर साठी सोपा होता कॅच, पण ते दबक्या पावलानं पोहोचले. रन्स मिळेल, 1 सिंगल इथे देखील. 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. स्कोर पोहोचलाय 1 खेळाडू बाद, 16 धावा. देऊलवाडी आणि त्यांच्या विरोधात आपण JKCC शेवा या संघाला पाहतोय. दोन्ही उरण तालुक्यातील नामांकित संघ JKCC शेवा आणि त्यांच्या विरोधात देऊलवाडी या विभागामध्ये आल्यानंतर हे संघ नेहमीच आम्हाला पाहायला मिळतात. मग हनुमान कोलीवाडा, सागर सम्राट बौरा, सातराटी, डाऊरनगर, देऊलवाडी, JKCC सेवा. टॅप केल्या बॉलला, रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक चांगलं षटक, 8चाच पाडा सुरू ठेवलाय. मगाशी देखील 8 धावा, या ओव्हरमध्ये देखील 8 धावा आणि 8 धावेनच आता मागे राहिले JKCC शेवा टीमच्या विरोधात देऊलवाडी टीम. प्रति ओव्हर 12ची स्टार्ट हवी होती, पण 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये धावा काढल्यात, 16 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 16 धावा. कौतुक करूया JKCC शेवा टीमचं. 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर्स त्यांनी पूर्ण केल्यात. 1 मिनिट वाचवल्या आणि गोलंदाज देखील तयार झालेत.
काल आम्ही चिर्ले नाईटच्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करत होतो. त्या चिखले संघ शिस्तबद्ध संघ पाहायला मिळाला. त्यांना आयोजकांनी पुरस्कार देखील दिला, शिस्तबद्ध ट्रॉफी. शिस्तीचं पालन करतात, त्यांना त्यांची दखल घेतात आयोजक, कारण आयोजकांना हीच धडपड असते की स्पर्धा कधी यशस्वी पार पडेल. कारण आयोजन करत असताना फक्त स्पर्धा 4 दिवसाची असली तरी नियोजन त्याचं 1 महिन्या अगोदरच केलं जातं. गोलंदाज तयार, तिसऱ्या षटकामध्ये आला आदित्य. आता जास्त वेळ शांत बसून चालणार नाही बॅटिंग डिपार्टमेंट. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सिंगल कडे जात असाल तर पुढील काही बॉलवरती तुमच्यावरती प्रेशर येईल आणि आता दबाव चांगलाच वाढलाय का आदित्य या दबावामध्ये विकेट्स घेतील का. आता परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे, विकेटची संधी आहे, विकेटचा चान्स वाढलाय आणि या बॉलवरती नक्की काय घडेल, का विकेट येईल का बाउंड्री पाहायला मिळणाऱ्या दबावामध्ये खेळाडू कधी कधी चुकी करतात कारण रन्स बनल्या नाहीयेत आणि आदित्यला ही चांगली संधी. विकेट घेतील का या बॉलवरती, गोलंदाज आदित्य तयार. पुढचा बॉल. ओ, विकेट बद्दल चर्चा केली आहे, फटका फसलाय, लॉंग ऑनचा खेळाडू सरसावलाय, जी चर्चा पण केली आणि ते खरं देखील झालंय, विकेट मिळाले. दुसरा धक्का. ह्या अगोदरच आपण म्हटलं की आदित्यला विकेट मिळू शकते कारण त्यांना दबाव निर्माण पहिल्या ओव्हरमध्ये केला आणि फायनली त्याला यश देखील मिळालंय कारण दबावामध्ये विकेट्स मिळत असतात. स्प्रे, रिले स्प्रे तयारीत ठेवा. या ओव्हर नंतर आपण खेळाडूंपर्यंत तो पोहोचवा. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत आणि त्यामुळे मागणी केली अंपायर्सनं. तिसरं षटक, 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. 12 खेळाडू पाणी घेऊन जातील. धाव फलकावरती नजर टाकूया. 17ला 2 विकेट्स पडल्यात. गोलंदाज आदित्यचा पुढचा बॉल. ओ, भन्नाट वेग, काय प्रचंड वेगवान गोलंदाजी. पुढे टाकला बॉल, यॉर्करचा प्रयत्न आणि नव्या खेळाडूंना जेव्हा नवीन खेळाडू येतात तेव्हा त्यांचं स्वागत असंच व्हायला हवं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. कधी बाउन्सर, कधी यॉर्कर आणि यॉर्कर आलाय का पुढचा बॉल बाउन्सर येईल का तिथे पुल करण्याचा प्रयत्न करतील आणि रन्स धावा थांबल्यात. 17 धावा फक्त. खेळाडू कक्ष, चिंतेचं वातावरण, खेळाडूंमध्ये नाराजी पाहायला मिळते. पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चाललाय. एकच धाव, एक धावेनं फरक पडणार नाहीये. JKCC सेवा टीमला कॅप्टन म्हणत असतील जाऊ दे बाबा, एक धाव जाऊ दे आणि स्कोर पोहोचलाय. 2 खेळाडू बाद, 18 धावा. 2 खेळाडू बाद, 18 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 बॉलचा खेळ राहिलाय आणि टीम मीटिंग ड्रिंक्स ब्रेक मध्ये जास्त करू नका, ही देखील आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करू. चांगला बॉल, रन्स मिळेल. एकच धाव, एक धावेनं डावाला पुढे नेत आहेत. धाव फलकावरती धावा फक्त 19 धावा. पण कधी कधी फिल्डिंग डिपार्टमेंट जेव्हा सगळं काही सुरलीत असतो तेव्हा त्यांना अपेक्षा असते की टाइम पुढील मॅच सामन्यामध्ये व्हायला नको, जास्त इनिंग ब्रेक मध्ये टाइम खर्च करू नका. मगाशी अशीच घटना घडली. बेलपाडा टीमनं एका बॉलमध्ये 4ची आवश्यकता असताना मध्ये त्यांना पाणी लागलं आणि तिथे चांगला सुरलीत खेळ सुरू होता. 21 धावा जवळजवळ ऑलमोस्ट बनवल्या देखील होत्या, परंतु जसा ब्रेक बसला तिथे सामना पराभूत झाले. शेवटचा बॉल पुढे टाकलाय, आणखीन एक डॉट बॉल. फलंदाजांना चान्स देत नाहीयेत. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केली, त्याबद्दल तुमचं कौतुक करू. आणि मैदानामध्ये जाऊया, घेऊया छोटासा ड्रिंक्स ब्रेक. 19ला 2 विकेट्स आल्या देऊलवाडी टीमच्या. आणि प्रेक्षक तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब आयोजित कोटनक्याचे भव्य दिव्य आयोजन राघोबा शैलेश ट्रॉफी 2025. आम्ही असे गेलो असे आलो. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. थँक्यू डीजे. 12 बॉल 41 धाबेची आवश्यकता. रिलेस प्रेमचा कार मध्ये राहिले आणि आमच्या आयोजक ती कार घेऊन गेले, त्यामुळे आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. खेळाडू
चावी नाहीये इथे अवेलेबल आपल्या जवळ, म्हणून आपण जसे ते येतील लगेच रिले स्प्रे तुमच्यापर्यंत पोहोचू. 12 बॉल 41 ची मॅच. संपूर्ण जबाबदारी आयोजकांनी चोख बजावले या स्पर्धेची. रविशेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली. जे विद्यमान नगरसेवक आहेत, आत्ताच काही दिवसाअगोदर नगरसेवक बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला आणि त्यांनी या स्पर्धेला भेट देखील दिली. त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा पार पाडला आणि स्पर्धा सुरलीत सुरू आहे. दुसरा दिवस. 12 बॉल 41 ची मॅच. चला आता घाई करूया. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं समाप्त झालीत. 12 बॉल मध्ये आता 41 धावेची आवश्यकता. सागर सम्राट भवरा आणि आई एकवीरा हनुमान कोळीवाडा दोन्ही टीमचे खेळाडू कक्षासमोर या. कारण जर तुम्ही भवरा संघाने टॉस जिंकलाय. 12 बॉल 41 ची मॅच. चला आता तडाखा असाच द्यायचा आहे बॅटिंग डिपार्टमेंटला. एका टप्प्यानं सीमा पार 4 रन. साठी 37 धावेची आवश्यकता. येणारे 11 चेंडू 37 धावा. या चौकारांना नवी संजीवनी मिळाली फिल्डिंग टीमच्या विरोधात. पण तो लगेच वापसी. डॉट बॉल. म्हणूया की लागोपाठ 30 ओव्हर्स आपल्याला कंटिन्यू कराव्या लागल्यात, कारण एकही मॅच एकतर्फी झाली नाही आजच्या दिवसामध्ये. दमदार स्पर्धा राहिली. 2 सामने, एका बॉलमध्ये 3, एका बॉलमध्ये 4, म्हणजे पूर्ण ओव्हर्स पाहायला मिळाल्यात प्रेक्षकांना. आणि या मॅच मध्ये देखील डेफिनेटली पूर्ण ओव्हर पाहायला मिळतील. पुढे सरसावून फटका मारलाय, पण तू टायमिंग किती आहे? ओ चाललाय सीमारेषा पलीकडे. अंपायरचा इशारा येईल. इट्स अ 6 रन. थँक्यू डीजे. पक्षामधून तेवढा प्रतिसाद अद्याप बॅट्समनला मिळाला नाही. चौकार आला, षटकार आला, पण तो टाळ्यांचा आवाज आलाच नाही आपल्याला. 9 बॉल 31 ची आवश्यकता. पुढे आले, त्याच्यानंतर हा फटका खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस होता. कदाचित एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न करायला हवा होता खेळाडूंना. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिल्या. इथे 2 धावा सहज पूर्ण होतील. रन्स आता पाहायला मिळतात. 29 धावेची आवश्यकता आहे. मग अशी 12 बॉल मध्ये 41 ची आवश्यकता होती. बॉल शिल्लक आहेत 2 या ओव्हर मध्ये. येणारे 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 29 धावा. एकाच षटकार हवा आहे तो देऊळवाडी टीमला. कारण जर 20च्या पुढे 21-22 झाल्या राहिल्या तरी देखील फाईट होऊ शकते, पण तू जर 25च्या पुढे राहिल्या तर मॅच जिंकणं कठीण बनेल. समोर टाकला होता, ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. फक्त एकच धाव. समीकरणात शेवटचे 7 चेंडू. मॅच जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता. 7 बॉल 28 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये. शेवटचा बॉल. हे षटक देखील चांगलंच राहिलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तिसऱ्या बॉलवरती षटकार, पण तो पुढच्या 2 बॉलमध्ये वापसी करण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. लास्ट बॉल 28 ची आवश्यकता. षटकार आला तर 22 राहतील. डॉट आला. ऑन साइडला वळवला हा बॉल. रन्स मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. इंटरेस्टिंग नाही बॅट्समन. धाव फलकावरती धावा पाहूया. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 33 धावा. 60 धाव संख्येचं आव्हान होतं. 33 बनल्यात. मॅच जिंकण्यासाठी 27 ची आवश्यकता. आमच्याकडे 2-2 स्कोरर आहेत. चुकी होणार नाही या स्कोरिंग आणि त्यानंतर टेक्नॉलॉजी आहे. 6 बॉल 27 ची आवश्यकता. 19 मिनिटाचा वेळ संपलाय. आमच्या स्कोररचं गणित पक्का आहे, त्यामुळे चुकी सातत्याने 2 दिवस आम्ही पाहतोय झाली नाहीये. उत्तमरित्या स्कोरिंग. प्रितेश दादा भोईर आमच्या समवेत आहेत. सातत्याने 2 दिवस त्यांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि त्याच्या अगोदर सकाळी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अभिषेक भोईर यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. आणि कनेक्शन साठी आले होते देवेंद्र पाटील. स्कोरर वरती तुम्ही आक्षेप घेऊ नका. प्रचंड खुर्च्या तिकडे व्यासपीठावरती आहेत, तिथे बसून मॅचचा मनमुराद आनंद लुटा आपण. 6 बॉल 27 ची आवश्यकता. बॉल भवऱ्यासारखा खेळपट्टीवरती गरगर फिरत राहिला. रन्स मिळेल जाईल. एक सिंगल. समीकरण 5 बॉल 26 ची आवश्यकता.
5 चेंडू आणि 26 धावा. चला सागर सम्राट भाऊरा टीम आलाय, त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आई एकवीरा हनुमान कोळीवाडा खेळाडू कक्षामध्ये या, समोर या खेळाडू कक्षाच्या. 50 धावा आज पाहायला मिळाल्या मंथनच्या बॅटमधून. एकमेव असा खेळाडू ठरलाय ज्यानं या स्पर्धेमध्ये 50 धावा काढल्यात. म्हणूया की मंथननं ठणठण बॅटिंग केली, अगदी लाजवाब फटकेबाजी, तुटून पडला. मॅच मध्ये आता औपचारिकता. 59 टीमचा स्कोर, वैयक्तिक 50 मंथनच्या आहेत. एकटा लढलाय मैदानामध्ये. इथे फटका फसलाय, कॅचची संधी, खेळाडू पोहोचलाय, क्षेत्ररक्षक उभा आहे आणि चला अंपायर इथे कलवतील आपल्याला. अडवलाय बॉल. एकच धाव. मॅचची फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतो. एक देखील काढली नाहीये. इंटरेस्टिंग नव्हते बॅट्समन. पुढची मॅच सागर सम्राट भाऊरा, टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय. आई एकवीर हनुमान कोळीवाडा. चला सलामीचे बॅट्समन तयारीतच राहा लगेच, आणि जर तुम्ही आम्हाला साथ दिली तर स्पर्धा आपण वेळेवरती पूर्ण करू. विकेट मिळाले, आणखीन एक विकेट फलंदाज झेलबाद. आणि आयोजक शेवटचे मॅच असणार आहे त्यांना देखील आपण कॉल करा. बेलापूर नवी मुंबईचा संघ खेळेल आणि नवी मुंबईचा गावदेवी रबाले हा संघ खेळणार आहे. त्यांना देखील आपण वेळेवरती बोलवा आणि पुढच्या मॅच मध्ये, 5व्या मॅच मध्ये ते खेळतील. कारण सध्या ट्रॅफिकचं प्रमाण प्रचंड आहे. बरीचशी ट्रॅफिक नवी मुंबईवरून येत असताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे वेळेवरतीच त्यांना निघा सांगा आपण. औपचारिकता मॅचची आणि या मॅच मधला शेवटचे 2 बॉल, लास्ट 2 बॉल. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, गॅप मध्ये ढकललाय बॉल, क्षेत्ररक्षक तैनात. ही मॅच एकतर्फी राहिली. मागील 2 मॅच मध्ये चांगला संघर्ष केला, परंतु चला देऊलवाडी टीम तुम्हाला आम्ही ह्या सूचना देऊ की पुढील स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स द्या, आणखीन परिपक्व बनवा स्वतःला. बॅटिंग मध्ये थोडीशी सुधारणा करूया. गोलंदाजी चांगली आहे. 59 धावा तेवढ्या नव्हत्या, परंतु फलंदाजांनी हवी तशी बॅटिंग केली नाहीये सुरुवातीला. परंतु JKCC सेवा टीम दमदार गोलंदाजी. 22 मिनिटांमध्ये त्यांनी पहिलं हे सत्र समाप्त केले, त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष कौतुक करू. मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंथन ठरलाय सामनावीर. वैयक्तिक 50 धावा या मंथन मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीना. सागर सम्राट भाऊरा प्लीज मैदानामध्ये उतरा, लगेच मैदानामध्ये जा आपण, कारण थांबूच नका, खेळपट्टीवरती उतरा. आणि आई एकवीरा हनुमान कोळीवाडा टीमचे फलंदाज मैदानामध्ये जातील. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मंथन ठरलाय सामनावीर. प्रभाकर साहेब आपल्या